students and welcome to Smartiest Education Academy. तुमका टायटल आणि थंबनेल पळोवन कळाच आसतलें की आज आमी तुमच्या खातीर घेवन आयल्यात द अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स इन वन शॉट. ह्या चॅप्टरान आमी जे इम्पॉर्टंट पॉयंट्स आसा ते कवर केल्या आनी एट द एंड ऑफ द व्हिडिओ तुमकां हाजेर जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आसा ते मेळटले. हो चॅप्टर 3 मार्क्सा खातीर आसा आनी हाजेर मोस्ट ऑफ द टायम 3 मार्क्साचोच क्वेश्चन येता. आमचो होच प्रयत्न आसा की तुमी हो व्हिडिओ पळोवन आनी पॉयंट्स याद दवरून 3 मार्क्स इजिली स्कोर करपाक शकतले. सो द फर्स्ट पार्ट is the introduction. So the first part is the introduction. हो चॅप्टर आसा वॉर बिटवीन अमेरिकन कॉलनीज आनी ग्रेट ब्रिटन. ह्या वॉराक लागून युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका एक इंडिपेंडंट नेशन जालें. सो हांगा हे पॉयंट्स आमी मेन्शन केल्ले आसा जे तुमी रीड करपाक शकता. नेक्स्ट इज द डिस्कवरी ऑफ अमेरिका. आसा डिस्कवरी ऑफ अमेरिका. अमेरिका कोणें डिस्कवर केली आनी कशें डिस्कवर केली आनी तांकां ताजो कसो बेनिफीट जालो ताजे बद्दल. सो अमेरिका क्रिस्टोफर कोलंबसान 1492 जेन्ना ते इंडियेक येवपा खातीर वाट सोदताले तेन्ना तेणी अमेरिका डिस्कवर केली. आनी जेन्ना तेणी हो न्यू लँड डिस्कवर केलो तेणी तो पळयलो की इट इज व्हेरी रीच सोर्स ऑफ वेल्थ एंड रॉ मटेरियल्स आनी तेणी आपलो एम्पायर थंय एक्सपांड करपाचें चिंतलें. तांणी थंयचे रिसोर्सीस वापरून रेवेन्यू जनरेट करपाचें चिंतलें आनी त्या न्यू लँडाक आपली पर्सनल प्रॉपर्टी कशी ट्रीट करपाक लागले वीच लेड टू स्लेवरी. नेक्स्ट आसा रिलेशनशीप बिटवीन इंग्लंड एंड द कॉलनीज. ह्या स्लायडीन तुमी जे इंग्लंड आनी कॉलनीज हांचें रिलेशन कशें आसा ताजेर पॉयंट्स मेन्शन केल्ले आसात. तांचें रिलेशन कित्याक बिगडलें कशें बिगडलें हें मेन्शन केल्लें आसा. इट वॉज बिकॉज ऑफ द टॅक्सेशन आनी ट्रेड रेस्ट्रिक्शन्स. तांचे मदीं जे रिलेशन्स आशिल्ले ते बिगडले. सो यू कॅन जस्ट गो थ्रू दीस पॉयंट्स. हे पॉयंट्स तुमकां मेमरायज करपाक इजी पडटले. नेक्स्ट इज द 7-year वॉर विच लेड टू द डिसेंट ऑर द डिसएग्रीमेंट बिटवीन द ब्रिटीश एंड द कॉलनीज. हांच्या मदीं कित्याक डिसअग्रीमेंट जालो ताजेर हे पॉयंट्स आसात. सो जेन्ना हो 7-year वॉर्स जालो आनी ब्रिटिशांक खूब फायनान्शियल लॉस जालो. सो तो रिकवर करपाक लागून ब्रिटिशांनी खुबशे लॉज इम्प्लिमेंट केले, टॅक्सीस वाडयले आनी ताका लागून कॉलनीज आनी तांच्या मदीं जे संबंद आशिल्ले ते बिगडपाक लागले आनी हो डिसअग्रीमेंट तयार जालो. नेक्स्ट पॉलिसी ऑफ टॅक्सेशन. ब्रिटीश पार्लमेंट 7 years वॉराचो जो फायनान्शियल लॉस आशिल्लो तो रिकवर करपाक लागून वेगळे टॅक्सीस इम्पोज करपाक लागले. तातूंतलो फर्स्ट आशिल्लो द शुगर एक्ट, जातून तांणी शुगराचेर टॅक्स इम्पोज केलो जी शुगर वेस्ट इंडिजांतल्यान ते इम्पोर्ट करताले. दुसरो जो एक्ट आशिल्लो तो म्हणटा तो स्टॅम्प एक्ट, जो तांणी प्रिंटेड मटेरियल्साचेर रिटर्न मटेरियलाचेर लायक न्यूजपेपर्स लिगल डॉक्युमेंट्स हांचेर टॅक्स लावपाक स्टार्ट केले. देन वॉज द टाउनशेंड एक्ट जो वेगळे वेगळे गुड्सांचेर लायक पेपर ग्लास हाचेर तांणी टॅक्सीस लायले. नेक्स्ट वॉज द टी एक्ट which gave the British India Company a monopoly over टी सेल्स. सो हे सगळे टॅक्सीस लायता ते पळोवन कॉलनिस्ट प्रोटेस्ट करपाक लागले
आणि तांणी म्हणलें की इट वॉज अनफेअर टॅक्सेशन विदाउट रिप्रेझेंटेशन आणि तांणी एक स्लोगन काडलो वीच इज नो टॅक्सेशन विदाउट रिप्रेझेंटेशन. नेक्स्ट जो व्हेरी इम्पॉर्टंट इव्हेंट आसा ह्या चॅप्टरांतलो तो म्हणजे बॉस्टन टी पार्टी. आतां बॉस्टन टी पार्टी म्हळ्यार कितें, इन 1773 ब्रिटीश पार्लमेंटान द टी एक्ट हो पास केलो आनी कोलोनियल लोकांनी हाजो खूब प्रोटेस्ट केलो. सो जेन्ना ब्रिटीश शीप टी बॉक्सीस घेवन बॉस्टन हार्बराक आयली तेन्ना कॉलनिस्टांनी एज अ रेड इंडियन्स ड्रेसअप जावन शिपा भितर घुसले आनी तांणी सगळे जे टी बॉक्सीस आशिल्ले ते समुद्रान उदकान उडयले आनी ह्या इव्हेंटाक नांव पडलें बॉस्टन टी पार्टी म्हणून. आनी हो खूब एक फेमस इव्हेंट ऑफ अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्साचो ऑर अमेरिकन रेवल्युशनाचो. एज अ पनिशमेंट ब्रिटीश लोकांनी बॉस्टन पोर्टूच बंद केलो आनी खूब रिप्रेसिव्ह म्हणल्यार एकदम हार्श लॉज इम्पोज केले. ह्या गोश्टीक लागून कॉलनिस्टां मदीं जी युनिटी आसा ती वाडपाक लागली आनी ते ब्रिटिशा अगेन्स्ट फायट करपाक सगळे युनायट जाले आनी एकदम तयारेन रावले फायट करपाक. नेक्स्ट जे मेजर इव्हेंट्स जाले ऑफ द अमेरिकन रेवल्युशन तो म्हळ्यार फर्स्ट कॉन्टिनेंटल काँग्रेस. कॉलनिस्ट एकठांय आयले आनी 5 सप्टेंबर 1774 तांणी फर्स्ट कॉन्टिनेंटल काँग्रेस आपयली. हातून 12 कॉलनीज आनी आपले रिप्रेझेंटेटिवांक धाडले आनी तांणी हें अटेंड केलें. आतां ह्या कॉन्टिनेंटल काँग्रेसान तेणी डिक्लेअर केलें रायट टू लायफ, लिबर्टी आनी प्रॉपर्टी आनी तांणी एक पेटिशन धाडलें किंग जॉर्ज III पण ताणें कांयच रिस्पॉन्स दिलो ना. ताका लागून तांणी ब्रिटीश गुड्स बॉयकॉट करपाचें ठरयलें. नेक्स्ट जो इम्पॉर्टंट इव्हेंट म्हणटा तो सेकंड कॉन्टिनेंटल काँग्रेस जो 10 मे 1775 आपयल्लो आनी हो लेक्सिंग्टन आनी कॉन्कॉर्ड हांच्या बॅटला नंतर आपयल्लो. जॉन हँकॉक हे प्रेजिडेंट म्हणून इलेक्ट जाले आनी कोलोनियल आर्मी फॉर्म केली. जॉर्ज वॉशिंग्टन हांकां कमांडर ऑफ द कॉन्टिनेंटल आर्मी म्हणून अपॉयंट केले आनी फॉर्मली डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स हो डॉक्युमेंट त्यांनी डिक्लेअर केलो. होय एक खूब म्हत्वाचो इव्हेंट आशिल्लो जो प्रोटेस्टाच्यान वॉराचेर स्केल जालो. नेक्स्ट पार्ट इज डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स. डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स हो डॉक्युमेंट जो आसा तो थॉमस जेफरसन हांणी ड्राफ्ट केल्लो आनी तातूंत स्टेट केल्लें की ऑल मॅन आर क्रिएटेड इक्वल अँड दे हॅव इक्वल रायट्स आनी वेगळे जे प्रायमरी डेमोक्रेसीक प्रिंसिपल आसा ते तातूंत स्टेट केल्ले जस्ट लायक रायट टू लायफ, लिबर्टी अँड प्रॉपर्टी. हो डॉक्युमेंट जो आसा तो वन ऑफ द नोबलेस्ट डॉक्युमेंट इन द हिस्ट्री म्हणून मानलो वता. नेक्स्ट पार्ट इज फ्रेंच असिस्टन्स टू द कॉलनीज. हो पार्ट इतलो इम्पॉर्टंट ना, तुमी जस्ट हे पॉयंट्स वाचूं शकता. मोस्ट ऑफ द टायम्स हाजेर क्वेश्चन येना बट स्टील यू हॅव टू स्टडी इट. नेक्स्ट सिग्निफिकन्स ऑफ द अमेरिकन रेवल्युशन. आतां अमेरिकन रेवल्युशन इतलें इम्पॉर्टंट कित्याक जाल्यार अमेरिकन रेवल्युशनाक लागून एक इंडिपेंडंट कंट्री स्टेट जी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हाजो जन्म जालो आनी डेमोक्रेसी, लिबर्टी, सेल्फ गव्हर्नन्स सारके प्रिंसिपल्स इस्टॅब्लिश जाले.
रायट ऑफ रेवल्युशन ही आयडिया मजबूत केली आणि लोकांचो पावर एक्सेप्ट केलो, कॉन्स्टिट्युशनाचोय पावर एक्सेप्ट केलो आनी होच प्रिंसिपल मॉडर्न आनी होच गायडींग प्रिंसिपल जालो मॉडर्न डेमोक्रेसीसा खातीर. हे थोडे पॉयंट्स आसात जे ओवरऑल तुमी याद दवरपाक शकता अबाउट द अमेरिकन रेवल्युशन, सिग्निफिकन्स ऑफ द अमेरिकन रेवल्युशन. दिस इज द जस्ट कंक्लुजन पार्ट, तुमी हे रीड करपाक शकता. ओके, हे आसात थोडे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जाची आन्सरां आमी ऑलरेडी डिस्कस केल्ली आसात आनी आमी हांगा स्लायड नंबर्स मेन्शन केल्ले आसा की तुमकां खंयच्या स्लायडाचेर त्या क्वेश्चनाचे आन्सर मेळटले. सो द फर्स्ट क्वेश्चन इज, हाऊ डीड युरोपियन रुलर्स ट्रीट द न्यू लँड. जे आमी ऑलरेडी स्लायड नंबर 3चेर पळयलां. तांणी जेन्ना डिस्कवर केलें हें न्यू लँड, तांणी ते पळयलें की इट इज अ सोर्स ऑफ वेल्थ एंड रॉ मटेरियल्स आनी थंयचे रिसोर्सीस यूज करून ते रेवेन्यू जनरेट करपाचें चिंतपाक लागले. प्लस ते आपली ओन प्रॉपर्टी कशी ते ट्रीट करपाक लागले आनी which led to slavery. The next question is, relationship between England and the colonies turnsar from 1763. इंग्लंड आनी कॉलनीज हांच्या मदीं रिलेशनशीप कित्याक बिगडलें हेंय आमी पळयलां. बिकॉज तांणी जे वेगळे वेगळे टॅक्सीस इम्पोज केल्ले, जे लॉज इम्पोज केल्ले, ताका लागून तांच्या मदीं जे डिफरन्सीस आसा ते क्रिएट जावपाक लागले. सो हे आनी थोडे क्वेश्चन्स आसा. हाऊ डीड टॅक्सेशन पॉलिसी ऑफ द ब्रिटीश पार्लिमेंट लीड टू द अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स, ऑर वॉट वर द एक्ट्स पास्ड बाय द ब्रिटीश पार्लिमेंट्स टू रेज रेवेन्यू फॉर इंग्लंड. Why did colonial people protest against the Stamp Act of 1765 passed by the British Parliament? Why did colonial people pass a resolution of no tax without representation? Or how did the taxation policy of the parliament led to the American War of Independence? हांचे सगळ्यांचे आन्सर सेमूच आसा. इट इज अबाउट तुमकां स्लायड नंबर 6 मेळटलें. इट इज अबाउट द डिफरंट एक्ट्स, द स्टॅम्प एक्ट, द शुगर एक्ट, द टी एक्ट. हे सगळे ताजो फाटलो रिजन आसा. नेक्स्ट, हाऊ डीड द 7-year वॉर लेड टू डिसेंट इन अमेरिकन कॉलनीज. हाजे आन्सर तुमकां स्लायड नंबर 5चेर मेळटले. Why was the first Continental Congress considered as an important event in American Revolution? हे आमी ऑलरेडी डिस्कस केल्ले आसा. तुमकां स्लायड नंबर 8चेर हाजे पॉयंट्स मेळटले. Why were the colonists more determined to fight against the British government after Boston Tea Party? Or which event in the history of America became famous as the Boston Tea Party? Or what happened at the Boston Harbor in 1773? हाज्या बद्दलूय आमी ऑलरेडी डिस्कस केल्ले आसा. तुमकां स्लायड नंबर 7 हाजे पॉयंट्स मेळटले. क्वेश्चन आसा, why was the Second Continental Congress an important event in the American War of Independence? सो हाजे आन्सर तुमकां स्लायड नंबर 9चेर मेळटले, जे पॉयंट्स मेन्शन केल्ले आसा आनी आमी ऑलरेडी डिस्कस केल्ले आसा. नेक्स्ट क्वेश्चन इज, what did Thomas Jefferson state in the Declaration of Independence? Or why was the Declaration of Independence said to be the noblest document in the history of mankind? So हाजे आन्सर तुमकां स्लायड नंबर 10चेर मेळटले, which is डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स. हातून जे सगळे पॉयंट्स मेन्शन केल्ले आसात. दोनी क्वेश्चन खंयचोय एक क्वेश्चन आयल्यार ताजे आन्सर सेमूच आसतले. ह्या आनी क्वेश्चन्स आसा. मोस्टली सिग्निफिकन्स ऑफ अमेरिकन रेवल्युशन हो एक इम्पॉर्टंट टॉपीक आसा. विथ दॅट बॉस्टन टी पार्टी होय एक इम्पॉर्टंट टॉपीक आसा. सो तुमी हाजेर चड स्ट्रेस दिल्यार बरें, सो दॅट तुमकां समज हाजेर खंयच्याय तरेचो क्वेश्चन आयल्यार आन्सर करपाक इजी पडटलें. थँक्यू. तुमी व्हिडिओ पळयल्या बद्दल
तुमकां एग्जामी खातीर बेस्ट ऑफ लक. आय होप की आमी जे पॉयंट्स हाडलात ते तुमकां हेल्पफूल पडटले शिकपाक आनी बऱ्या तरेन तुमची एग्जाम आन्सर करपाक. दीस इज अ वन शॉर्ट व्हिडिओ जे तुमी जे ऑलरेडी शिकल्या आसतली ते पॉयंट्स मेमरायज करपाक आनी याद दवरपाक एकदम सोंप्या तरेन. आनी फुडें आमी तुमच्या खातीर आनी अशे व्हिडिओ घेवन येतली. तुमकां जर व्हिडिओ आवडला आसत जाल्यार लायक करा, सबस्क्रायब करात आनी तुमच्या फ्रेंड्सां बरोबर शेअर करात, तांकांय शिकुनी आनी तुमीय शिकात. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.